आगामी सण उत्सव पार्श्वभूमीवर सातपूरला शांतता समिती बैठक। आगामी गुढीपाडवा उत्सव, रमजान ईद, रामनवमी, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आदी सण उत्सव पार्श्वभूमीवर आज सातपूर पोलीस ठाण्यात शांतता समिती बैठक विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाली आहे। दरम्यान यावेळी पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख, सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलवडे, वाहतूक पोलीस निरीक्षक देविदास वांजडे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही शांतता बैठक पार पडली आहे। यावेळी 12 गाड्या उत्सव या जत्रेनिमित्त सातपूरचे ग्रामस्थ आणि पदाधिकारी यांनी विविध सूचना मांडल्या। यावेळी पोलीस उपायुक्त मोनिका राऊत आणि सहाय्यक आयुक्त शेखर देशमुख यांनी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले। या प्रसंगी सातपूर गुढीपाडवा यात्रा उत्सवाचे अध्यक्ष प्रकाश निगळ, कार्याध्यक्ष तानाजी निगळ, श्री गणेशा मानकरी, कैलास निगळ, एक गाव एक शहर भीमजन्म उत्सव कार्यक्रम अध्यक्षा मायाताई काळे, आरपीआय नेते प्रकाश लोंढे, लक्ष्मण घाटोळ, फारुख भाई पठाण, शांताराम निगळ, सुनील मौले, सचिन घाटोळ, अनिल मौले, पद्मराज काळे, योगेश गांगुर्डे, इलियाकत शेख, समाधान जगताप, बाळासाहेब सोळसे तसेच महावितरणचे अधिकारी विलास मोरे, मनपा अधिकारी, पोलीस अधिकारी विश्वास पाटील, विलास गीते आदी जण मोठ्या संख्येने उपस्थित होते। वाटलं पाहिजे की मला आमच्या सातपूर गावात या बाहेरून किती गाड्या बोलले, पूर्वी बैलगाड्या बोलले येतात आहे, आज नर्सरी गाड्या येतात, काहींच्या नवस असतात, त्यांची इच्छा असते की नाही आम्हाला 12 गाड्याला हात लावता आला, 12 गाड्या थांबल्यानंतर का होईना आम्ही त्या गाड्यांना बसवली, अशा परंपरा आहेत। त्यामुळे मला असं वाटत नाही, पण फक्त काय 28 तारखेपासून तर नुसतं 30-31 तारखेपर्यंत नाही, तुम्हाला 2 महिने हा लगेच एप्रिल फुल सोडला गुढीपाडवा झाल्यानंतर लगेच ईदचं काय जी तारीख डिक्लेअर होईल आम्ही तिथे स्वागताला असतो। आमची ती परंपरा मी सुरू केली, परंपरा मला अभिमान आहे माझा, मी सुरू केली परंपरा आज अख्खे गावातले अख्खे लीडर आणि सर्व संघटना पक्षाचे लोक तिथं त्यांचं स्वागत करतात। त्यामुळे असं जातीपातीचं राजकारण राहिलं नाही। लगेच 1 एप्रिल 3 एप्रिल छत्रपती शिवरायांच्या कार्यक्रमात मी माझ्या वार्डात 3 तारखेचा कार्यक्रम ठेवतो, 3 तारखेचा झाला 13 तारीख असते, 13 तारखेचा की सर्व जबाबदारी ही महानगरपालिकेचे विद्युत विभागाची, पाणी पुरवठ्याची, बांधकाम होण्यापासून तर MSCBची आहे, ती जबाबदारी खरी जबाबदारी आहे। बॅरिकेडिंग सुरू झालेले त्यामुळं काय हलणार बिलणार नाही, मजबूत होईल, असं कोंडाळा त्याच्यावर आला तरी ते तुटणार नाही, लाईटिंग चांगल्या होतील, व्यवस्था स्वागत कक्षाचं जे आहे ना गोलकेने येतो आणि त्यावेळेला पोलिसांना प्रचंड ताण निर्माण होतो। तर आपण सगळ्यांनी हा विचार केला पाहिजे की आपण या गावचे ट्रस्टी विश्वस्त आहे, आपण फक्त गावकरी नाही, त्या नाशिकचे ट्रस्टी आहे, विश्वस्त आहे। सरकारी सगळे ग्रामस्थ यांना सगळ्यांना पहिले सगळ्यांना नमस्कार, जय महाराष्ट्र। आज जे आपल्या तेव्हापासून ही परंपरा चालत आहे गावची यात्रा गुढीपाडव्याची। हिंदू धर्माप्रमाणे नवीन वर्षाची सुरुवात असते। सातपूर गावामध्ये शोभायात्रा पण काढली जाते आणि ही परंपरा जी 12 गाड्या ओढण्याची आहे ती नेहमी दरवर्षीप्रमाणे शांततेत आणि सगळ्यांच्या प्रयत्नाने सहकार्याने एकदम व्यवस्थित पार पडते। माझी एवढीच विनंती आहे मॅडम तुम्हाला की जे टवाळकीखोर आहे, महिलांना त्रास देणार किंवा गर्दीमध्ये महिलांना चोऱ्या माऱ्या होऊ नये याची तुम्ही फक्त काळजी घ्यावी। आणि जो क्लाउड होतो, आवाज होतो, ते पिपाण्या वगैरे वाजवतात महिलांच्या कानाजवळ येऊन, या बाबतीत तुम्ही ते दक्षता घ्यावी। सन्माननीय रिश्वी साहेब, राऊत मॅडम, देशमुख सर, नलवडे सर, सर्व अधिकारी या ठिकाणी त्यांनी आम्हाला उपस्थित केलं आणि आमच्या कार्यक्रमात सर्व ग्रामस्थ या ठिकाणी सर्व जाती धर्माचे सर्वजण आपण या ठिकाणी उपस्थित झाला, त्याबद्दल मी सर्वप्रथम आपल्या सर्वांचे आभार मानतो। सर्व पत्रकार आणि मीडियांचे पण आभार मानतो, आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाला। दरवर्षीप्रमाणे यात्रा ही सर्वांना माहीत आहे आपली आणि आपल्याला सर्व डिपार्टमेंट सहकार्य करत असतात दरवर्षी, त्याची काळजी आपण पण घेतो, ते पण आपली काळजी घेतात। आपण सर्वांनी एकत्र येऊन ही यात्रा आपण उत्सव साजरा करावा अशी मी आपल्याला सर्वांना विनंती करतो। पुढे परत 14 एप्रिल पण आहे, आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे आणि 11 एप्रिलला शिष्याची जयंती पण आहे आणि ईद पण आहे, आपली रमजान ईद, हनुभाई रामनवमी आहे। आपण सर्वांनी एकत्र येऊन सातपूरमध्ये हा इतिहास आहे आपला, गेल्या बरेच वर्षापासून आपल्या गावामध्ये कोणत्याही प्रकारचा जातीभेद होत नाही आणि आपली ही यात्रा अगदी आनंदाने आणि सर्वांच्या सहकार्याने आपण साजरी करतो। असे सहकार्य आपण सर्व यात्रेला असो
आंबेडकर जयंती असो, छत्रपती शिवाजी महाराज जयंती असो, ईद असो, अशाच प्रकारे आपण सर्वांनी एकत्र येऊन साजरी करावा, सर्वांनी एकत्र येऊन साजरी करावा अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो. या ठिकाणी आपण आला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपूर्ण. डिपार्टमेंट काही असं नाही, कारण सर्व आपण सर्व तयारीने आलेलो असतो. आपणच मोठे गुण टाकून तो 3-4 मिनिटात आमचे सातपूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक साहेब यांना मी धन्यवाद देतो. तर त्यांनी खासकर आमच्या DCP मॅडम आणि ACP साहेबांना बोलवलं आणि ते आले. आम्ही त्यांचा आभार मानतो. ही पहिली मीटिंग आहे का साहेब, तुम्ही ACP DCP सर या मीटिंगला आले. गावची यात्रा म्हणजे तुमची आमची सर्वांची यात्रा आहे आणि तुम्ही आले म्हणजे आमची भीती तर नाही आहे, पण आता हिंमत वाढलेली आहे. उपस्थित असलेले शेखर साहेब तसेच सातपूर 12 गाडे उत्सव समितीचे सर्व अध्यक्ष पदाधिकारी, मायाताई, त्यानंतर घाटवळ साहेब आहेत, दोंडे साहेब आहेत, आमचे महानगरपालिकेचे अधिकारी आहेत, MSCBचे सर्व अधिकारी आहेत. तर सर्वांचं पहिल्यांदा मी या ठिकाणी मीटिंगमध्ये स्वागत करते. आज सर्वांनी या ठिकाणी 12 गाड्याची परंपरेच्या अनुषंगाने सांगितलेलं आहे. परत त्या गोष्टीची वरती मी या ठिकाणी येत नाहीये. गेल्या वर्षी मी या ठिकाणी मला तो बंदोबस्त करण्याचा योग आला होता. खरोखरच खूप छान आणि उत्साहाच्या वातावरणामध्ये तो बंदोबस्त झाला होता. आम्ही तो एन्जॉय केला होता. म्हणजे आम्ही बंदोबस्त कमी पण तो उत्सव जास्त एन्जॉय करत होतो. तर ह्यावेळेस देखील आमची भूमिका ही त्याच पद्धतीने राहील की आम्ही तो उत्सव बघण्यासाठी आणि त्याचा आनंद घेण्यासाठी येऊ आणि आमचं बंदोबस्ताचं काम तर त्या ठिकाणी चालूच राहिलेलं आहे. तर हे आपलं बंदोबस्ताचं नियोजन या ठिकाणी असणार आहे. बाकी राहिला प्रश्न जो काही ह्याच्या संदर्भात आहे, परवानगीच्या बाबतीमध्ये मी बोलते. तर आपली मोठी मिरवणूक असल्यामुळे कालच माझ्या ऑफिसमधून CP ऑफिसमध्ये तुमची परवानगी गेलेली आहे. CP ऑफिसमधून आज तुम्हाला परवानगी सातपूर ग्रामस्थ 12 गाड्यांचा जो कार्यक्रम आहे, त्याचबरोबर रमजान ईद आहे, ईदचाही कार्यक्रम आहे. त्या अनुसरून आपल्याला सर्व शांतता समितीचे सदस्य, पदाधिकारी, मंडळाचे कार्यकर्ते आपण सगळ्यांना बोलवतो आणि आज कार्यक्रमाच्या रूपरेषेपासून कार्यक्रम कसा कसा होणार आहे त्या संदर्भात सर्व माहिती दिली. त्याच अनुसरून मी सुरुवातीला 2 गोष्टी सांगेन की सातपूरमध्ये आल्यापासून मी जे पाहतो, म्हणजे याच्यापूर्वी सगळेच आम्ही पोलीस अधिकारी वेगवेगळ्या ठिकाणी पोस्टिंग करत असतो, वेगवेगळ्या ठिकाणच्या संस्कृती परंपरा पाहत असतो महाराष्ट्रामध्ये. सातपूरमध्ये आल्यानंतर तुम्हाला एक गोष्ट सांगते की तुम्ही काय वेगळे आहात हे मी 3 गोष्टींमध्ये सांगतो. शिवजन्मोत्सव जो इथं साजरा केला जातो नाशिक रोड कम्पॅरेटिव्ह मी सांगेन. त्याच्यानंतर आता भीम जन्मोत्सव सेमच मान्य प्रकारचे लोक साहेब करतात. तिसरं गुढीपाडव्याचा हा जो सण नाशिक शहरामध्ये त्या दिवशी असणारा सर्वात मोठा उत्सव हाच आहे. त्यामुळे नाशिक शहराचं आता जसं पटेलजी बोलले की आपल्याला हा उत्सव सगळ्यांनी बघायला यावा असं करायचं. त्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे की आता सोशल मीडिया झालं आहे, मीडिया आहे, त्यामुळं सगळ्या लोकांना कळतं महाराष्ट्रामध्ये. हा उत्सव त्याच पद्धतीने जर तुम्ही केला की सगळं उद्या जाऊन ते अध्यक्षस्थान आपल्या DCP मॅडम, राऊत मॅडम, मायाताई, काळे मॅडम, उपस्थित सर्व शांतताप्रेमी नागरिक आणि पत्रकार बंधू, ही जी आपली मीटिंग आहे ही मीटिंग आगामी आता भरपूर सण उत्सव आपण सगळ्यांनीच केली आहे आणि मोठा खूप लोक जमणार आहेत. ते 12 गाड्याचा उत्सव आहे. त्याची एक रूपरेषा आणि आपल्याकडून पण दरवर्षी याच्यात आपल्याला सुधारणा करायची आणि चांगल्या पद्धतीने सुधारणा करायची. काय विधायक आपल्या सूचना आहेत त्याही आपल्याला ऐकून घ्यायच्या आहेत, जेणेकरून अधिकाधिक चांगल्या पद्धतीने तो आपल्याला जे सण आहेत ते धार्मिक वातावरणात पार पाडता येतील हा उद्देश याच्या मागं होता. तसं लक्ष्मणरावांनी सांगितलं आहे आणि मागच्या वीर मिरवायचे होते त्यावेळेस सुद्धा एक समिती नाशिककरांनी स्थापन केली आणि तिचा उद्देश फार चांगला की सणावारांना कसं आहे, हाती तेथे माती होती आणि ठराविक घटकांना एक सवय लागली असते. म्हणजे 100 लोक असतील तर 5 लोकांना आरती करायची सवय लागली असते, तर ते फार आरती करणार ते. आणि प्रत्येक ठिकाणी मग होतं काय, म्हणजे रंग खेळायचा तर मग पोतेने रंग खेळणार, इतका खेळणार की पार त्याला त्रास झाला पाहिजे. किंवा वाद्य वाजवायचे तर मग पार डीजेचे वाद उभे करणार, त्याला त्रास झाला पाहिजे. थोडीफार रोषणाई करायची असते तिथं लेझर लाईट मारणार, त्याला त्रास झाला पाहिजे. ते आधी केलं की त्याचं जे पारंपरिक रूप आहे त्याचा उद्देश. नाशिक लोकशाही न्यूज साठी प्रतिनिधी रमेश खरात, सातपूर.